नमस्कार मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इंग्लिश ग्रामरचा एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. तो म्हणजे टेन्सेस. आपल्याला माहिती आहे की टेन्सचे 3 मेन प्रकार आहेत. पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स आणि प्रेझेंट टेन्स. हे प्रत्येक प्रकार याचे पुन्हा 4 सब टाइप असतात आणि त्या प्रत्येक सब टाइपमध्ये वाक्याची रचना वेगवेगळी असते. तर आपण या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की प्रत्येक सब टाइपमध्ये वाक्याची रचना कोणत्या स्ट्रक्चरनुसार, कोणत्या फॉर्म्युलानुसार होते आणि त्याचबरोबर आपण प्रत्येक सब टाइपमध्ये त्याचं उदाहरण देखील पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपण. प्रेझेंट टेन्स मध्ये पहिला सब टाइप आहे सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट सिंपल टेन्स. त्याच्यामध्ये वाक्याचं स्ट्रक्चर या फॉर्म्युलानुसार असतं. सब्जेक्ट प्लस वर्ब म्हणजे V1, वर्बचं V1 फॉर्म म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म, प्लस त्या वर्बला एस ऑर ईएस हा प्रत्यय लागतो, एस ऑर ईएस. आणि हा जो प्रत्यय लागतो तर तो पूर्णपणे सब्जेक्टवर अवलंबून असतो, डिपेंड ऑन सब्जेक्ट. सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर तरच वर्बला एस ऑर ईएस प्रत्यय लागतो, अन्यथा वर्बला कोणताही प्रत्यय लागत नाही. म्हणजे प्रेझेंट सिंपल टेन्स मध्ये वाक्याचं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एस ऑर ईएस प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे जर आपण इथं एक उदाहरण घेतलं आहे, ही ड्राइव्हज ए कार. या ठिकाणी ही काय आहे तर सब्जेक्ट, ड्राइव्ह हे वर्ब आहे आणि त्या वर्बला यस प्रत्यय लागलाय, कारण सब्जेक्ट म्हणजे ही हा सिंग्युलर आहे. ओके. आणि अ कार हे ऑब्जेक्ट आहे. ही ड्राइव्हज ए कार हे वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं. पुढे पाहूयात प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये काय असतो तो पण पाहूयात आपण. वर्ब जे आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधलं वर्ब जे आहे त्याला आयएनजी प्रत्यय असतो. त्यावेळेस आयएनजी प्रत्यय काय सांगतो की कंटिन्युअस टेन्स आहे. आणि प्रेझेंट टेन्स कशावरनं ओळखायचं तर जे हेल्पिंग वर्ब असतं वाक्यामध्ये, म्हणजे सब्जेक्ट प्लस जे इज एम आर हे जे हेल्पिंग वर्ब आहे त्याच्यावरनं प्रेझेंट आहे की पास्ट आहे हे आपण, किंवा फ्युचर आहे हे आपण ओळखू शकतो. तर वर्बला लागलेला आयएनजी प्रत्यय याच्यावरनं कंटिन्युअस टेन्स आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस इज एम आर, इज और एम और आर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे ही इज ड्रायव्हिंग ए कार असं वाक्याचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये स्ट्रक्चर होईल. पुढे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता मित्रांनो, प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट टेन्स, परफेक्ट पण पाहिजे आणि प्रेझेंट पण पाहिजे. तर मित्रांनो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. कोणते? हॅज, हॅव आणि हॅड. हे हॅज, हॅव आणि हॅड हे हेल्पिंग वर्ब जे आहेत तर ते परफेक्ट टेन्सचे आहेत. मित्रांनो, मग काय तर प्रेझेंट टेन्स असेल तर हॅज किंवा हॅव, आणि पास्ट परफेक्ट असेल तर हॅड. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव. हॅज किंवा हॅव कधी येतं तर सब्जेक्ट पुन्हा सिंग्युलर असेल तर हॅज आणि प्लुरल असेल तर हॅव. म्हणजे वाक्याचं स्ट्रक्चर काय असेल? सब्जेक्ट प्लस हॅज ऑर हॅव प्लस वर्ब. वर्बचा पण कोणता फॉर्म? V3. परफेक्ट टेन्स मध्ये प्रत्येक वेळेस वर्बचा V3 फॉर्म येतो प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे ही हॅज, हॅज का? कारण ही सिंग्युलर आहे. ही हॅज ड्राइव्ह, ड्राइव्हचं V3 येतं ड्रिवन ए कार. ही हॅज ड्रिवन ए कार. पुढचा टाइप बघूयात प्रेझेंट परफेक्ट आणि कंटिन्युअस. सब्जेक्ट प्लस हॅज ऑर हॅव प्लस बीन. या ठिकाणी बीन हा शब्द महत्वाचा आहे. बीन हा शब्द आला, हॅज हॅव बीन, आणि पुढे वर्बला आयएनजी प्रत्यय येतच. अशा वेळेस वाक्याचं टेन्स असतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस प्लस ऑब्जेक्ट असं त्याचं स्ट्रक्चर राहणार आहे. ही हॅज बीन ड्रायव्हिंग ए कार. ही हॅज बीन ड्रायव्हिंग ए कार. आता पास्ट टेन्स कडे वळूयात आपण. पास्ट टेन्स मध्ये सब्जेक्ट, सिंपल पास्ट मध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब. वर्बचा येतो V2 फॉर्म म्हणजे दुसरं रूप. ईडी किंवा ईडी लागतं शक्यतो वर्बच्या शेवटी प्लस ऑब्जेक्ट. ही ड्रो, ड्राइव्हचं V2 होतं ड्रो आणि V3 होतं ड्रिवन. ही ड्रो ए कार हे सिंपल पास्ट टेन्सचं एक्झाम्पल आहे. पुढे पास्ट कंटिन्युअस.
पास्ट कंटिन्युअस सब्जेक्ट प्लस पास्ट टेन्स मधले हेल्पिंग वर्ब आहेत वॉज और वेअर. वॉज केव्हा तर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर आणि सब्जेक्ट प्लुरल असेल तर वेअर प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. ही वॉज ड्रायव्हिंग ए कार. वॉज आलं, वॉज वरून टेन्स लक्षात घ्यायचा पास्ट आणि ड्रायव्हिंग ING वरून कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस. ही वॉज ड्रायव्हिंग ए कार. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट. पास्ट आहे परफेक्ट आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅज किंवा हॅव येतं, तर पास्ट परफेक्ट मध्ये हॅड येतं. तर हॅड प्लस V3 असं स्ट्रक्चर असेल तर पास्ट परफेक्ट टेन्स असतो वाक्याचा. स्ट्रक्चर कसं असेल सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब V3 फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ही हॅड. या ठिकाणी बघा मित्रांनो ही हॅडच येतं आणि वी जरी असेल म्हणजे सब्जेक्ट प्लुरल जरी असेल तरी पण हॅडच येणार आहे. ही हॅड ड्रिव्हन ए कार. ओके. हॅड प्लस ड्रिव्हन पास्ट परफेक्ट. आता पुढचा पास्ट टेन्स आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या ठिकाणी पुन्हा एकदा बीन हा शब्द महत्वाचा आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस ज्यावेळेस सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट असं स्ट्रक्चर असेल त्यावेळेस पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. ही हॅड बीन ड्रायव्हिंग ए कार. आता या ठिकाणी पास्ट टेन्स कशावरून ओळखायचा तर हॅड वरून आणि बीन ड्रायव्हिंग याच्यावरून काय ओळखायचं की इट इज कंटिन्युअस टेन्स. आता तिसरा आणि लास्ट टेन्स आहे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स मध्ये सिंपल फ्युचर किंवा फ्युचर सिंपल टेन्स बघूयात पहिल्यांदा. तर त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब विल और शाल येतं. सब्जेक्ट प्लस विल और शाल प्लस वर्बचं V1 फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ही विल ड्राईव्ह ए कार. ही विल ड्राईव्ह ए कार हे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअस मध्ये कंटिन्युअस टेन्स म्हणजे ING आलाच पाहिजे. याच्यामध्ये लक्षात घ्या विल नंतर बी येतं. बी हे त्याच्या पुढे विल नंतर बी हा शब्द येतोच. सब्जेक्ट प्लस विल बी और शाल बी प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट असं स्ट्रक्चर राहणार आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं. या ठिकाणी विल काय सांगतं तर फ्युचर टेन्स आणि बी ING काय सांगतं तर कंटिन्युअस टेन्स. ही विल बी ड्रायव्हिंग ए कार. पुढचा टेन्स आहे फ्युचर परफेक्ट. फ्युचर परफेक्ट मध्ये सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म येतं या ठिकाणी आणि प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल काय असेल ही विल हॅव ड्रिव्हन ए कार. याच्यामध्ये फ्युचर टेन्स कोण दाखवतोय तर विल आणि हॅव ड्रिव्हन हे काय दाखवतोय तर परफेक्ट टेन्स. पुढचा टाइप आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे या ठिकाणी कंटिन्युअस पण आहे आणि परफेक्ट पण आहे आणि फ्युचर आहे. ही विल हॅव बीन ड्रायव्हिंग ए कार. म्हणजे ही विल काय दाखवतोय तर फ्युचर टेन्स, हॅव काय दाखवतोय तर परफेक्ट आणि बीन ड्रायव्हिंग काय दाखवतोय तर कंटिन्युअस टेन्स. ही विल हॅव बीन ड्रायव्हिंग ए कार हे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं एक्झाम्पल आहे. ओके तर मित्रांनो आपण या ठिकाणी इंग्लिश टेन्सेस पूर्ण सबटाइप्स उदाहरणासहित आणि वाक्याच्या स्ट्रक्चर सहित पाहिलं. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि काही शंका असतील तर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.